राज्यातील आजच्या दिवसभरातील सकाळच्या ठळक बातम्या. भाववाढीच्या अपेक्षेने 30,000 संत्रा झाडावरच. संत्रा उत्पादक क्षेत्रात व्यवसायांकडून प्रतिसाद नाही. भारतीय कापूस महामंडळाने राज्यात यंदा 122 कापूस खरेदी केंद्र सुरू केली. आतापर्यंत 26 लाख क्विंटल कापूस खरेदी केला आहे. भारताचा ग्रँडमास्टर डोमाराजू मुकेश याने ऐतिहासिक कामगिरी करताना चीनच्या डिंगलिरेन याला चेकमेट करत जागतिक अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेचे जेतेपद पटकावले. एक देश एक निवडणूकला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. शासनाने यंदा कापसाला प्रति क्विंटल 7,521 रुपये हमीदर जाहीर केला आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने 25 डिसेंबर रोजी समाज कल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्त व तत्सम गट अ व सहाय्यक संचालक, संशोधन अधिकारी, प्रकल्प अधिकारी गट अ पदासाठी सरळ सेवेअंतर्गत भरती प्रक्रियेसाठी परीक्षा घेण्यात येणार आहे. बनावट विमा काढणाऱ्या शेतकऱ्यांवर 5 वर्षांची बंदी. कृषी विभाग आक्रमक. तर अन्य योजनांसाठी बंदीचा दिला राज्य सरकारला प्रस्ताव. गैरप्रकार वाढीस लागल्याने संबंधितावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची सूचना. परभणीत परिस्थिती पूर्ववत. व्यापाऱ्यांची मदतीसाठी साकडे. SRPFच्या तुकड्या तैनात. पंचनामे सुरू. निम्मे कांदा उत्पादक विम्यासाठी ठरले अपात्र. राज्य सरकारचे वाचले 70 कोटी रुपये. दिल्लीत आपची लाडकी बहीण योजना. दरमहा देणार 1,000 रुपये. पुन्हा सत्ता आल्यास देणार 2100 रुपये. गुगल 29 भाषांमध्ये सुरू करणार YouTube चॅनेल. शिक्षणासाठी NCERT सोबत भागीदारी.